स्टँडिंग सरचार्ज माफ करण्यात आला। एका कंटेनर मागे किमान 10,000 सरचार्ज आकारण्यात येत होता। याशिवाय सरकारकडून 1,00,000 टन कांदा निर्यातीची घोषणा करण्यात आली। जेएनपीटी पोर्टवरच्या स्टँडिंग सर्च कमी केल्यानं निर्यातीला देखील आता चालना मिळू शकते। सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याला सरासरी 1,000 रुपये दर मिळतोय। कांदा निर्यात संदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलं जाते। मात्र अद्याप मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात झाला तरच कांद्याचे दर वाढतील, अशी कांदा व्यापाऱ्यांनी माहिती दिली। निश्चितच सरकार काहीतरी चांगले प्रयत्न करत आहे, परंतु जर बघितलं तर गेल्या 10-12 दिवसापासून युद्धाची परिस्थिती निर्माण झाली। त्या दिवसापासून आमचे सर्व कॅन्टेनर जेएनपीटी टाकले होते, त्याच्यावरती चार्जेस लावले गेले होते, स्टँडिंग चार्ज लावले होते, शिपिंग चार्जेस वाढले गेले होते, खर्च वाढला गेला होता। कालपासून गव्हर्नमेंटने तिले जे स्टँडिंग चार्जेस होते ते आमचे कमी करून टाकलेले आहे। म्हणजे जेवढे बी पोर्टवरती पोहोचलेले आमचे कॅन्टेनर त्याचा चार्जेस कमी करून टाकला। त्याचप्रमाणे 1,00,000 टनाचे जे त्यांनी एक परवानगी दिली, परंतु ती देताना असं झालं की ते जे स्पॉट आहे ते तिथून दूर असल्यामुळं आणि तिथे ते कुठल्याही प्रकारच्या सुविधा नसल्यामुळे त्याचा आम्हाला निश्चितच